लोकसभेच्या वेळेस एक डायलॉग खूप फेमस होता, तो म्हणजे चहावाल्याचं दुकान एकच फक्त व्यक्ती बंद करू शकतो, तो म्हणजे साखरवाला. म्हणजेच नरेंद्र मोदी चायवाले आणि शरद पवार हे साखरवाले, हे काही असं हे समीकरण होतं. पण सध्या तुम्हाला मी सांगू इच्छितो की या साखरवाल्याचं, ह्याच राजकारणाच्या शकुनीचं सगळंच उठवून सोडलंय, बाजार उठवून सोडलाय, सव्वा शेर भेटलाय आणि शरद पवारांचा बाजार म्हणा किंवा दुकान म्हणा सगळंच उठवलंय. ते म्हणजे शिवसेनाचे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी. मला एक लोकांची मागणी होती की तू शिंदे नका बोलत जाऊ, कारण मला या नावातूनच आपले पण वाटतं, त्यामुळे मी त्यांना एकरी वाक्यावरती नेहमी बोलत असतो. बघा, शरद पवारांचं जे राजकारण होतं, जे त्यांची राजकीय नीती होती, एक कटकारस्थान करून ते राजकीय पोळ्या शेकायचे. आतापर्यंत त्यांनी असंच केलंय, म्हणून त्याचा पक्ष अजून सुद्धा सुटेबल नाही. आता महाराष्ट्रामध्ये, ह्या देशामध्ये जातीचं बीज कोणी रवलं असेल ते शरद पवार, असं राज ठाकरे यांनी बोललं होतं पाठीमागे बोलताना. त्यामुळे 1999 पासूनच महाराष्ट्रामध्ये जातीयता जास्त वाढली गेली हे ते बोलले. आणि त्यानंतरचे काल ट्विट होतं आणि एक अरुणोदय महाराष्ट्र याला एक आलेली पोस्ट होती सुप्रिया सुळेंची. ती अशी होती की मराठा समाज, मुस्लिम समाज, लिंगायत समाज, भटक्या विमुक्त जाती ह्या सर्वांना जोपर्यंत जो कोणी आरक्षण देईन त्यांना आमचा पाठिंबा असेल, त्यांचं असं वाक्य आहे. हे त्यांचं स्टेटमेंट बघून वाचून एक आश्चर्य वाटतंय की खरंच लोंबडीनं शेळीचं पांघरून घेतली की काय, या ठिकाणी असं पण वाटायला लागतंय. म्हणजे आतून असायचं एक आणि दाखवायचा प्रयत्न करायचा एक. बघा मित्रांनो, ह्या कुणालाच आरक्षण मिळू नये हे त्यांच्या मनामध्येच, त्यांच्या आतून आहे गोष्ट. कारण काय, जर आरक्षण दिलं गेलं, जर ह्या शासनानं तर मराठ्यांना आरक्षण दिलं तर सपशेल आघाडीचं अपयश असणार आहे, आघाडीचा पराजय 100% असणारच आहे. कारण मराठ्यांना आरक्षण हे बघा लहान गोष्ट नाही, कारण त्याला ओबीसीला सोबत घेऊन त्यांना आरक्षण द्यायचं आहे. आणि यावर जर तोडगा निघाला तर कार्यक्रम हा शरद पवारांचा होतो, एवढं नक्की आहे. त्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठ्यांना आरक्षण मिळूच नये ही भूमिका त्यांची असणारच आहे. तर जरांगे पाटीलही बोललेत, पाठीमागे देवेंद्र फडणवीसही बोललेत आणि शिंदे साहेब बोललेत की आम्ही द्यायला तयार आहे, पण आम्हाला फक्त यांनी एक वेळेस सांगावं. कारण बघा, विरोधी पक्ष सुद्धा तयार पाहिजे या गोष्टीला, कारण सर्वांच्या संमतीनं हा निर्णय घेता येत असतो. मग त्यावेळेस ते तिथं एक पण आले नाही मिटिंगला, त्या सगळ्यांनी पाठ फिरवली आणि परत बोलायला लागले की आरक्षण दिलं पाहिजे, आरक्षण पाहिजे. पण तरीही शरद पवार वारंवार सांगतात मराठ्यांना आरक्षण ओबीसीतून मिळणारच नाही, भेटू शकणार नाही. कारण काय, जे खुट्टी मारायचे त्यांनी 1994 त्यांनी मारून ठेवलेले नवीन GR काढून, हा एक असं छोटं प्रकरण आहे. आणि मराठा आरक्षणाच्या माध्यमातून बघा, समजून घ्या मित्रांनो, एक ट्रॅप आहे. पण ह्या ट्रॅपला जरांगे पाटील कधी बळी पडले नाहीत. त्याच्याविषयी काही वाईट लोकांनी आणलं पुढे जरांगे पाटलांना, पण जरांगे पाटलांनी नेहमीच जी आपली पातळी कधी सोडली नाही. बघा, नेहमी शरद पवार, तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की शरद पवारांचा एकमेव दुश्मन आहे महाराष्ट्रामध्ये, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. आता मला या ठिकाणी एकच प्रश्न पडतो, एकीकडे सेक्युलर भारत म्हणायचं, सर्व धर्म जाती ह्या समभाव मानायच्या, आणि जर सगळ्या तुम्ही जाती समभाव मानता, मग तुम्ही एका जातीला तुम्ही टार्गेट का करता? म्हणजे उठलं की सुटलं फडणवीसावरतीच बोलायचं, म्हणजे एका जातीला टार्गेट करायचं काम हे मुळात चाललेले आहेत पूर्वीपासून, आताची गोष्ट नाही ती. पण या ठिकाणी विषय बघा, याच्या माध्यमातून जर आपला राष्ट्र, आपलं राज्य मागे पडत असेल तर काय अर्थ नाही गोष्टीला. काही गोष्टी ह्या आपलं राजकारण सोडून समाज कारणासाठी आपल्याला कराव्या लागतात. मग काकाचं काय होतं, काकाचं इथंच घोडं आणलं होतं, पण ते घोडं एक रट्टा मारून फडणवीसांना बाहेर काढलं. आता जो मुद्दा आहे तो आता अशा अवस्थेला मुद्दा येऊन बसलाय, कारण लोकसभेला मराठा फॅक्टर आणि मुस्लिम फॅक्टर म्हणजे यम फॅक्टरमुळं हे बॅकफुटला महायुती गेली होती. पण सध्या आता ह्यांना फ्रंटला आणून एक जबरदस्त चपराक आघाडीला मारायची तयारी जणू शिंदे साहेबांनी केलेली आहे. शिंदे म्हणजे संयमी माणूस, एक कर्तव्यनिष्ठ म्हणा किंवा सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारा माणूस आणि खरा शिवसैनिक. सगळं करताना आपली जी मुळात
एक आपली वृत्ती आहे, आपल्या पक्षाचं जे ध्येय आहे, एक थीम आहे, ते त्यांनी कधी सोडली नाही. बघा, वाघानं शेळ्यासोबत राहायचं किंवा कळपात राहून गावातही राहायचं, पण जे आपली वृत्ती आहे, शिकारी वृत्ती, ते सोडायची नाही, पण सोबतच संवत्सरात दगा सुद्धा करायचा नाही. हे सर्व काही गुण साहेबासोबत आहेत, कारण त्यांच्याकडे सध्या यांनी कुठलं काम केलं नाही हे कोणी दाखवू शकत नाही, कारण प्रत्येक स्तरावर त्यांनी कामं केलेली आहेत. आणि असं फडणवीसांनी कामं केलेली आहेत, नाही असं नाही. त्यांचा अभ्यास आहे राजकीय, त्यांना माहिती आहे की फडणवीसांनी सुद्धा जलयुक्त शिवार त्यांनी आणलं, राबवलं सुद्धा. त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं, कारण आतापर्यंत मराठा मुख्यमंत्री होते, हे कोणी पाऊल उचललं नाही, पण यांनी पाऊल उचललं, धाडस केलं ते. पण या ठिकाणी त्यांनाच बॅकफुटला घेऊन द्यायचं कारणच काय? फक्त जातीयवादी मानसिकता, फक्त हेच कारण आहे. आणि जे लोक रामाला मानत नाहीत, डायरेक्ट ते शिवरायांना सुद्धा मानतच नाहीत, कारण काय, रामाच्या गोष्टी ऐकूनच शिवराय घडले होते. मग ह्या सर्व गोष्टी आहेत, आणि यामध्येच जे राजकीय अस्तित्व शरद पवारांचं आहे, जे आघाडीचं भवितव्य होतं ह्या निवडणुकीला एकाच गोष्टीवरती, ते म्हणजे आरक्षण, ते सुद्धा आता पूर्ण घोडे टांगा पलटी, घोडे फरार व्हायच्या वेळेला येऊन ठेपलेलं आहे. बघा, शिवसेना शिंदे गटांचे प्रवक्ते योगेश केदार यांनी मागणी केली आहे की महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये जे हैदराबाद गॅजेट आहे, जी पहिली मागणी आहे जरांगे पाटलांची, ती मागणी पूर्ण करावी आणि ते लागू करावं. आतापर्यंत ज्या मागणी केलेल्या आहेत योगेश केदारनी, त्या सर्व मान्य झालेल्या आहेतच. तुम्ही उदाहरणं बघू शकता. आणि आता जे हे मॅटर आहे की गॅजेट, हैदराबाद गॅजेट लागू करायचं, ते सुद्धा फक्त तुम्हाला प्रश्न पडला असेल की वेळ काय लागतोय. फक्त वेळ लागायचं एकच कारण आहे की आपल्या कर्त्यापासून ओबीसी पण दुखावला नाही गेला पाहिजे. असं कुठल्या प्रकारे आपलं आरक्षण देता येईल, त्यामुळे ओबीसी सुद्धा खुश असेल आणि या ठिकाणी मराठा सुद्धा खुश असेल. त्यामुळं हे 17 सप्टेंबर पर्यंत, म्हणजेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापर्यंत हे गॅजेट लागू करायचं असं योजलेलं आहे. त्यांनी म्हणलेलं आहे की ह्या निर्णयाला मुख्यमंत्री साहेब सुद्धा सकारात्मक आहेत. म्हणजे जे त्यावेळेस बोलायचे की चायवाल्याचं दुकान हे साखरवाला बंद करणार, आता आपल्याला असं म्हणता येईल साखरवाल्याचं दुकान शेतकरी बंद ऊसवाला बंद करणार, हे नक्की आपल्याला म्हणता येईल. अहो, राजकारण माणसानं करावं कुठलं? नेमकं राजकीय पोळ्या शेकाव्या कशा, याला पद्धत असते. पण राजकीय स्वार्थापोटी बघा, एक तर अशी गोष्ट पुढे येते की 75 एकरची मालकीण शेतकरी सुप्रिया सुळे यांचं उत्पन्न 0 आहे, तरी त्यांनी आत्महत्या केली नाही, हे मोठं आश्चर्य. मग अशा लोकांना, जे शेतकरी आहेत त्याच्याविषयी काय कळणार आहे का? काय कळणार नाही. कारण ज्या वेळेस बघा 1500 रुपयांची योजना आली होती, त्यांनी यांना पण विरोध केला. 1500 म्हणे होणार आहे काय लोकांचं? हे 1500 काही लोकांचे जे घर असतं ना, ते घराचं बजेट असतं 1500 रुपये महिन्याचं, ते त्यावरती भागू शकतं. पण अशा प्रवृत्तीचे काही लोक आहेत, त्यांना ही चांगली चपराक बसणार आहे. आणि मराठा, ओबीसी, दलित सर्व काही शिंदे साहेबांच्या पाठीमाग आहे. ते फक्त एका गोष्टीमुळं, त्यांचं फक्त नेतृत्व हे या सर्वांना पास आहे. कारण बघा, अहो, एखाद्या लहान नातवावर जर कोणी आरोप केले असतील, टीका केली असेल, त्याला ओढून आणला असेल वादामध्ये, त्यावेळी सुद्धा हा माणूस सर्वोच्च महाराष्ट्राच्या पदावर आहे, मुख्यमंत्री असताना सुद्धा एक शांतपणे एकच गोष्ट बोलतो, तो काय, लोकांना टीका करू द्या, आपल्याला टीकानं उत्तर द्यायचं नाही, आपल्याला उत्तर हे आपल्या कामाने द्यायचं. ते करून दाखवलंय. आता जो हा डाव आहे, हा 10 विधानसभेच्या अगोदरच, आचारसंहिता लागायच्या अगोदर ते डाव टाकणार, आणि ते डाव टाकलेला डाव कुणालाही उठवता येणार नाही, आणि त्यामध्येच सगळ्याची राख रांगोळी या ठिकाणी होणार महाराष्ट्रामध्ये. आणि ह्याच राजकीय उलटा पालत आहे. सगळ्याच्या तोंडचं पाणी हे शिंदे नक्कीच पळवणार आपल्या कामातून, आपल्या कार्यातून. कारण एक गोष्ट उघड आहे, शिंदे विषयी बोलायला कुणाकडे काहीच नाही. पूर्वी विषय होता तरी गद्दारीचा, 50 खोकेचा, आता पण तो सुद्धा उरला नाही. कारण काय, त्यांचं काम. यातली गोष्ट कळते मित्रांनो, आपण एखाद्या वेळेस चुकीचं पाऊल उचललं असेलही चांगल्या कारणासाठी, तर तुम्हाला ते सिद्ध करून दाखवावं लागतं. ते एकनाथांनी सिद्ध करून दाखवलं, माननीय मुख्यमंत्र्यांनी ते सिद्ध करून दाखवलं आणि दाखवून दिलं की एक सामान्य कार्यकर्ता सुद्धा राज्य चांगलं चालवू शकतं.
हेच एक चपराक आहे. आणि जे राजकीय उलतापालत आहे, जे उलतापालत होणार आहे महाराष्ट्रामध्ये, ते हीच उलतापालत आहे की मराठा समाजाला अनपेक्षितपणे आरक्षण देऊन हा समाज आपल्या पाठीमागे पूर्णपणे घ्यायचा. कारण त्यांचा एक शब्द होता, त्यांनी शिवरायांची शपथ खाल्ली होती. ती शिवरायाची शपथ ते कोणत्याही परिस्थितीमध्ये, ते कोणत्याही अवस्थेमध्ये, ते कोणत्याही किंमत मोजून ते नक्कीच पूर्ण करणार, यामध्ये काही शंका नाही. पण ह्या सर्व गोष्टी होऊ नये, फक्त हेच पहिली प्रायोरिटी असणार आहे हे शरद पवारांची. कारण त्यांचं त्या ठिकाणी राजकीय अस्तित्व आहे, स्वप्न आहे, त्या ठिकाणी भंग होणार. म्हणून शरद पवारांचं जे दुकान आहे मांडलेलं थाटलेलं, ते दुकान उठवायला एक पट्ट्याच बाळासाहेब ठाकरेंचा पुरता झाला, तो म्हणजे एकनाथरावजी शिंदे साहेब. तुमचं एकूणच याविषयी मत काय, नक्कीच आम्हाला कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.